घ्या. आज सुट्टीचा दिवस. काय करावं बरं? आपण असं करूयात का? मुलांना घेऊन आज आपण डोंगरावर जाऊ. खरं म्हणता? कितीतरी दिवस आपण कुठे गेलो नाहीच बघा. आज कुठेतरी छान निसर्गात जावं असं वाटतंय. अगदी कंटाळा आलाय बघा इकडे. चला की मग. हा, श्रेयस, अनुष्का, चला मग आवरा. आलोच. चालेल. शे, कसला हा डोंगर? इथे तर एक पण झाड नाहीये. नाही तर काय, मला नावाला सुद्धा काही हिरवं नाही इथे. अरे आता आलोच आहोत ना इथपर्यंत. जाऊया ना वर. चला. चला ठीक आहे. बघा ना, हा उघडा बोडका डोंगर बघा. उजाड झालेल्या टेकड्या बघा. इथे तर किती झाडं पाहिजेत. रंग हरवला हिरवाईचा काय करावे. डोंगर झाले वृक्ष कोरडे काय करावे. धरती सुंदर होण्यासाठी काय करावे? पुन्हा नव्याने हिरवे हिरवे रंग भरावे. अरे, कोणीतरी रडतंय. कोणीतरी बोलवतंय का आपल्याला? मला काहीतरी ऐकू येतंय. मलाही येतंय. तुम्हाला येतंय? मित्रांनो, ओळखलत मला? अरे, मीच तो एकेकाळचा हिरवागार डोंगर. आता किती थोडीशी हिरवळ उरली आहे ना माझ्या अंगावर. कसा दिसतोय ना मी, चक्क म्हाताऱ्यासारखा. सगळे केस भादरून टाकल्यासारखा. आणि अंगावरच्या या खुरट्या गवतामुळे तर हैराण झालोय मी. ते गवत फार टोचतं रे मला. या वाळक्या झाडांमुळे तर सगळे हसतात मला. मला वाटतं तुम्ही माझ्याकडे यावं, माझ्या हिरव्यागार कुशीत बागडावं, खेळावं. पण ते कसं शक्य होणार? एक सांगू, जे मला हवंय ते द्याल मला? मला हवे आहेत वेगवेगळ्या फळांच्या बिया. तुम्ही नेहमी खाता ना त्या फळांच्या बिया. जांभूळ, पेरू, कलिंगडाच्या, आंबा, फणस, काजूच्या, सीताफळ, मोसंबी, लिंबाच्या, चिंचा, आवळे, बोराच्या, करवंदाच्या, रानमेव्याच्या. बिया द्या बिया, मला बिया द्या बिया. पावसाळ्याच्या आधी माझ्या अंगावर नुसत्या उधळा. मग बघा कशी सुंदर रोप तयार करतो मी. त्या रोपांमधूनच मोठे मोठे वृक्ष होतील, झाडं होतील, वेली सुद्धा होतील. मग काय मित्रांनो, देणार ना मला बिया? शांत बसा. आज तुमच्या टीचर येणार आहेत ना आपल्याकडे. आणि हो, त्यांच्याबरोबर डॉक्टर कलगावकर येणार आहेत. मी मुद्दाम दोघांना बोलवलंय. आलेच वाटतं. नमस्कार टीचर. नमस्कार. या या या. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. या. परवाचा डोंगराचा किस्सा सांगितलाय मला बाबांनी, म्हणून मी आलेलो आहे. आपल्या सर्वांनाच वाटतं ना
की डोंगर संपन्न, समृद्ध आणि हिरवेगार असावेत? खरं तर ही गोष्ट अगदी सोपी आहे. फक्त कृतीत आणणं महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की ह्या फळातून बिया कशा वेगळ्या करायच्या ते. आता ही काही फळं आहेत. फळातून बिया वेगळ्या करून घ्यायच्या. चाळणीत धुवून स्वच्छ करायच्या. त्या बिया उन्हामध्ये वर्तमानपत्रावरती पसरून ठेवायच्या. पण किती दिवस ठेवायच्या? 2 दिवस ठेवायच्या. आणि बिया सुकल्या की कापडी पिशवीत ठेवून द्यायच्या. प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायच्या नाहीत हं. आणि मग भरपूर बिया जमा झाल्या की त्या शाळेत टीचरला नेऊन द्यायच्या. कशी आयडिया?